नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी अक्षय कासुर्डे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे गणपती आणण्याचा दिवस, म्हणजे आज 27 ऑगस्ट. तर आम्ही निघालोय सगळेजण. हे बघा, पाहू शकता इकडे सगळे येल्लो आर्मी. आम्ही सगळ्यांनी एकच कुर्ते घेतले येल्लो कलरचे. इकडे पप्पा, आमचा नाना, आदी, आणि इकडं मानस. बघ इकडं पाहू शकता मानस, आमचा भाचा आलाय गणपतीला. आणि इकडे भोऱ्या, इकडे समीक्षा बसली. चला मित्रांनो, आता गणपती आणायला जायचंय. इकडे पाहू शकता हे सगळेजण मस्तपैकी तयार झालेत. मानस, कुठे जायचं आपल्याला? गणपती आणायला. आणि इकडे पाहू शकता आपल्या नवीन घरामध्ये, म्हणजे इथं आपण गणपती बसवणार आहे. गणपती बाप्पाचं हे डेकोरेशन थोडंफार. हे घराची मालकीन बघा कशी पळते भाई भाई. आणि इकडे गणपती बसवणार आहे. एकदम सिंपल डेकोरेशन करायचे यावर्षी. शरदबाबा पण आलेले तिकडं. पाहू शकता आमचा अण्णा इकडे तयार होऊन आला. इकडे साख्यात येत आहे. शिव अण्णाचा रुबाबच वेगळा आहे. अण्णानं सगळ्यांचं मार्केट खाल्लंय. चल, इकडे पाहू शकता इकडे सगळेजण निघालेत. आता आपले पांडू दादा, हा गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे. हे चल ना अण्णा. सगळेजण चाललेत आता गणपती बाप्पाला घेऊन यायला. नाजूक आहे रे पोरग तुझं. पाहू शकता हे सगळं आता इकडे आमच्या पार्किंग मध्ये आलेत. इकडे स्वरांश, पोलादपूरला आलोय. इकडे पाहू शकता आपले शिवाजी महाराज चौक. मित्रांनो, आता प्रत्येकाचे गणपती बाप्पा आता चाललेत वाजत गाजत. इकडे पाहू शकता राईट घ्या. इकडे पाहू शकता लाल परीचं देखील आगमन झालंय आपल्या पोलादपूरमध्ये. इकडे भोऱ्या, आणि इकडे पाहू शकता आपले शिवाजी महाराज पोलादपूरचे. ह्याला धरा, बाबा काटा काढतायत. विमल, ए मानस, पाहू शकता आपल्या मनसूरचा वडापाव आणलाय नानाने मस्तपैकी गरम गरम. पप्पा घ्या वडापाव. ते पाण्याची बॉटल कुठे आहे? पाणी मागे आहे ना बाबा. बाबा, पाणी कुठे आहे? द्या, दे रे पाणी. मस्तपैकी गरम गरम वडापाव आणलेले आहे तिकडं. मानस गरम आहे वडापाव. पाहू शकता वडापाव गरम गरम. पाहू शकता योगेश सरकार यांचं आगमन झालेलं आहे इकडं.
योगेश सरकार टाकणार आमचा खाली आहे. महाराज गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. हे बघू शकता आमच्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय. इकडं नाना थांब आणि इकडं अर्धे गणपती ह्या टेम्पो मध्ये मित्रांनो आता निघालो आम्ही गणपती बाप्पांना घेऊन घरच्या दिशेने. हे पाहू शकता मांडीवरती विराजमान झालेत गणपती बाप्पा. इकडं सगळेजण बसलेत मागे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मानस ओरड इकडे पाहू शकता गावामध्ये आगमन झालंय गणपती बाप्पाचं आणि इकडे सगळे पाहू शकता मित्रांनो गावामध्ये सर्वांचे गणपती बाप्पांचे आगमन झालंय. सर्वांचे गणपती बाप्पा आता गावामध्ये विराजमान झालेत. हे पाहू शकता इकडं गावाचा नजारा आणि इकडं गणपती बाप्पांचे आगमन झालेले आता. मोरया मोरया चला काय फटाके लावले हो काय चला. तू पुढे जाऊ नकोस. हॅलो स्मित इकडे मला माहिती नव्हतं. मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि आता दरवर्षी आमच्या गावामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं. प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत असतं दरवर्षी. परंतु 10-15 वर्षापूर्वी गावामध्ये 1 ते 2 गणपती होते आणि आमच्या गावामध्ये जर पहिला गणपती जर कोणी आणला असेल तर आमचे हे पांडवबाबा आहेत. हे पाहू शकता इकडं आमच्या पांडवबाबांनी पहिली सुरुवात केली होती गणपती बाप्पांची. आणि ज्यावेळेस गाड्या काहीच नव्हत्या तेव्हा माणसं चालत जायची 11 किलोमीटर आणि येताना गणपती बाप्पाला टमटम करून घेऊन यायचे. आणि आता प्रत्येक जण काय वडापाव घेतोय, प्रत्येकाचा गणपती घेऊन येतो. पण त्यावेळेस एक जो आनंद असायचा आमच्या पांडवबाबांचा गणपती असायचा. पांडवबा इकडे या. पांडवबा आम्हाला आहे ना त्यावेळेस 2 रुपयाची रिबीन घेऊन द्यायची डोक्याला लावायची. आणि आता सगळेजण टोपे घेतात. त्यावेळेस टमटम मध्ये बसल्यावरती एक वडापाव आम्हाला पांडवबा घेऊन द्यायचे. त्यावेळेस आम्ही लहान होतो, जवळ 4-5 वर्षाचे असेल. इथे आम्ही शाळेला होतो तेव्हा 4वी-5वीला वगैरे असू आम्ही तेव्हा. आणि पांडवबा आता एकदम निवांत आहेत कारण त्यांची मुलं बालं गणपती घेऊन येतात मस्तपैकी. तुम्हाला आता कसं वाटतंय पांडवबा? बरं वाटतंय. असाच आनंद पाहिजे. हा असाच आनंद पाहिजे. बरोबर. फायनली मित्रांनो गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. ओढ गावा.